ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल होत आहेत. अमित आगिवला आणि त्याच्या सोबतीला दिगंबर हे दोन खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण दाखल झालेले पाहिले आहेत. त्यानंतर पाहता आपण भरपूर सारी मेहनत या मैदानासाठी केली आहे. A1 जोडी मधला पाहता आपण गणेश गिरा यांचा आगमन झालेला आहे. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आजची रात्र मात्र इथून पावड्यांच्या साथीनं पुन्हा एकदा आपण गजबजलेली पाहिली. कालच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर बदलापूरच्या अनबानशान आपण किरण शेठ राऊत साहेबांना खरं तर उपस्थित झालेलं पाहिलं. काल साहेबांनी देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि आज आपण पाहू शकता पावडेवरांची वर्णी जी मात्र या व्यासपीठावरती बनली आहे आणि संपूर्ण आमची ऑर्गनायझिंग टीम जे मात्र पुन्हा एकदा आजच्या रात्रीमध्ये सज्ज झालेलं आपण बघाल. दिलीप दादा भगत असतील, त्याचबरोबर भरतदादा वाघ असेल, रमेश दादा आमचे गिरासर असेल, त्याचबरोबर संपूर्ण त्यांचे साथीदार असेल जे इथून जरूर आपण पाहता आजच्या रात्रीला ठराविक पार पाडत असताना आपल्याला बघायला भेटेल. बघा मैत्री ग्रुप आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळते आणि सातत्यानं बघा मित्र हा खरतर नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यातील एक भरपूर मोठा भाग असतो आणि या सर्वच व्यक्तींच्या माध्यमातून ही स्पर्धा जी आपण मैत्रीला घट्ट करत असताना बघायला मिळते. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल, पहिला चेंडू आफिल केली आहे खेळपट्टीवरती. आपण बघतायत पहिल्या बॉलवरती लेगचा मुखडला आणि फलंदाजाला दाखवला परतीचा रासा. पहिला चेंडू, पहिला विकेट. मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती गोलंदाज काशीनाथ या गोलंदाजासाठी मात्र विकेटने केली आहे. सुरुवात मैदानामध्ये खूप चांगली राहिली. या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना सावरोली संघाकरिता हवेचा प्रभाव थोडाच आहे. बघा आपण पाहाल पश्चिमेकडून पूर्वेला जो हवेचा प्रभाव सध्याच्या घडीला सुटलेला आहे आणि त्यातल्या त्यात सध्या आपण बघू शकतायत या हवेच्या सानिध्यामध्ये आणि या अंधाराच्या करता प्रकाश ज्योताच्या फ्लड लाईट्समध्ये ही स्पर्धा सुरू झालेली. आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये बॅटची बाहेरची कडा, लॉंग स्टॉप मध्ये चेंडू आता नॉन स्टॉप पोहोचतोय आणि पंच दर्शवतात बॅटची कडा नाहीये तर बाईट्स, चौकार. बॅटिंग करणाऱ्या मोर्या 11 धारोळ टीमला 4 धावा मिळाल्यात. फलंदाजीसाठी खेळपट्टीवरती आपण बॅट्समन सूरज या बॅटरला प्रमोट झालेलं पाहिलंय नंबर 3 मध्ये. शॉर्ट ऑफ लेन, चांगला बाउन्स मिळालाय. बघा कालच्या रात्रीपासून ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी भरपूर चर्चेत राहिली आहे, पण काल एका खेळाडूची चर्चा भरपूर राहिली जो आपण पाहिलं हरिग्राम संघाचा रवी भरपूर चर्चेत होता. त्याच्या बॅटमधून अर्धशतक आपण पाहिलं आणि कालची रात्र त्याच्या टीमने या स्पर्धेची तर भरपूर चांगली ठरवली. सुपर 6 मध्ये त्यांनी आपली जागा पक्की केली होती. शपोलोर खेळण्याचा प्रयत्न LBW साठी थोडीशी अपील केली होती, पण मेन अंपायर अनंत गाबंडा सर दर्शवतात की इनफॅक्ट पिचिंग आउटसाइड द ऑफस्टिक आहे आणि त्यामुळे इथून आता लेग बाईज मधून एक सिंगल जी या बॉलवरती मिळाली जाते आहे. पाव प्लेचा खेळ सुरू आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहताय 30चं बंद क्षेत्ररक्षण जे सध्या आपण जरूर बघाल. शॉट लॉग ऑफ, शॉट मिड ऑफ, शॉट कव्हर, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट स्क्वेअर लेग, शॉट लॉंग ऑन स्लॉट मध्ये कडक आणि बेधडक मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय खेळपट्टीच्या आतमध्ये अमित आणि अमितच्या बॅटमधून आता सिक्सर. बुरेश यांचं आगमन झालं. आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पावड्यांचं इथून शुभागमन झाले आणि त्या आगमनामध्ये आपण पाहताय खेळपट्टीवरती मात्र फलंदाजाने आपल्या बॅटचा जोर सध्याच्या घडीला भरपूर चांगलाच लावलाय, कारण अजून एक 4 जो या चेंडूवर देतोय
थोडीशी वाट पाहिली आणि त्याच्यानंतर आपण बघताय कव्हरच्या दिशेला दिशा दाखवत चौकार काढलाय बॅट्समन. तिथे बॅटिंग करत असताना आपण अमितच्या बॅटमधनं एका ओव्हरचा खेळ संपतोय पंच दर्शवत आहेत. इट इज फर्स्ट ओव्हर कम्प्लीट. जिथे आपण पाहताय बॅटिंग करत असताना जो निर्णय टॉस जिंकल्यानंतर मोरिया 11 धारोड टीमने घेतला त्यामध्ये स्कोर बोर्डला एक विकेट खोत असताना आपण पाहताय 15 धाबा ज्या या धावफलकावरती बनल्यात. बघा दबाव होता, विकेट पहिल्या चेंडूवरती खोला होता, परंतु म्हणतात ना इथे एका अडथळ्याने करता रस्त्यामध्ये थांबून जमणार नाहीये. कारण आयुष्यामध्ये देखील भरपूर असे कठीण प्रसंग येतात. तिथे तुम्हाला असं वाटतं की हे आयुष्यही नको आणि हा खेळही नको, पण तिथून जर तुम्ही स्वतःला सावरत असाल मग सर्व काही सावरलं जातं. मैदानामध्ये सध्या इथे आपण बघाल विकेट गेला होता, पण विकेटला इथून न पाहता बॅटिंगमध्ये काउंटिंग अटॅक हे खूप चांगलं दर्शवलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतायत 15.00च्या धावगतीनं सुरुवात केली आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती सँडी दाखल होत आहेत. याचबरोबर आमचे परम मित्र सतीश मेंगाळ दादा इथे उपस्थित झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. शपोलोन खेळण्याचा प्रयत्न होता, बाटाणी बॉलचा संपर्क नाहीये. तिथे विकेट किपर चतुराई दाखवतात, बाकबी तितकंच चांगलं मिळतंय. डॉट बॉल गोलंदाज मैदानामध्ये सँडी वापरत आहेत. संपून जमणार नाहीये मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना सावरोली संघाच्या गोलंदाजांना 4 षटकाचा सामना आहे आणि 4 ओव्हरचा सामना म्हटला तर इथे धाबा थांबवणं गरजेचं आहे. कारण रात्रीचं क्रिकेट हे खूप काय आपल्याला सांगतं. चेंज ऑफ पेस लेग होता, ओळखलाय फलंदाजाने तिथे समोरच्या दिशेला आपण बघताय ते लॉंग ऑफ दिशेमध्ये फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक जो इथून कन्वर्ट करत असताना 2 धाबाच्या या बॉलवरती कन्वर्ट केल्यात. बघा मोठेच फटके सामन्यामध्ये खरं इम्पॉर्टंट नसतात, तर सिंगल डबल्स देखील तितक्याच महत्त्वाचे असतात. आणि कालच्याच रात्रीमध्ये आम्ही उल्लेख केला की एक रन्स या स्पर्धेमध्ये महत्त्वाचे आहे, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य तो भाग आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टार्गेट जर सेट करायचं असेल तर एक धाव ही सोचून आणि समजून बनवावी लागेल. हा बॉल चांगला आहे, गोलंदाज मैदानामध्ये सँडी आलाय ज्याने आता आपल्या टीमला आशा पल्लवित केल्या धाबा थांबवण्याच्या आणि तिथे हा डॉट बॉल लेग कटर होता, पडल्यानंतर थोडीशी कमी गती आणि त्याच्यानंतर जो बॅटरचा रिदम होता तो पूर्णतः इथून कंचित झाला आणि तिथे आपण बघाल गोलंदाज यशस्वी. पुढे ठेवतात फॉलो थ्रो मध्ये झेलची संधी, डायरेक्ट हिट होईल का? 2 वेळा चान्स बनली होती. हो इथे घडलंय काय? केलं तर केलं काय? मैदानाच्या आतमध्ये वाटोळं केलं आणि सध्या आपण बघताय चौकार. 5 थोमजून जो चौकार आलेला आहे त्यामुळे आता 5 धाबा या बॉलवरती मिळत आहेत. नेक्स्ट बॉल मैदानामध्ये राहून दे विकेटनं गोलंदाजी करतात सँडी. एक्स्ट्रा थ्रो जर केला नसता तर या ओव्हरमध्ये पूर्णतः धाबा थांबवण्यात यशस्वी असते गोलंदाज सँडी, पण सध्या आपण पाहता इथून डॉट बॉल गोलंदाजी करत असताना सँडी वापरतोय. बॅटर वर्सेस बॅट अशा पद्धतीचा हे बॅटल मैदानावरती सुरू आहे. पॉवर प्लेमध्ये 15 आला होता धारोड टीमच्या स्कोरबोर्डला. आता या ओव्हरमध्ये किती येतील हे आपण डिसाईड होत असताना पाहणार आहोत. षटकामध्ये फुल टॉस स्वीप केलंय स्वेलेकच्या दिशेने. सेकंड रनचा प्रयत्न बघता बघता मिळाला जातील 2 धाबा. 2 मिळतील. षटक दुसरं संपतंय. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकाला बघायला मिळत आहे 24 धाबा बॅटिंग करत असताना इथे आपण बॉल सध्या मोरिया 11 धारोड टीम. मारले 3 षटकार हॅट्रिक साठी फक्त षटकार हॅट्रिक साठी तब्बल कमिटीच्या वतीने 500 रुपये पारितोषिक दिला जाईल सर्व खेळाडूंना. पारितोषिकांचा इथून आता वर्षाव झालेला आपण पाहाल. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीकडून आता हे पारितोषिक आहे. लागोपाठ 3 सिक्सर आपण पाहतायत. 500 रुपयाचं पारितोषिक जे दिलं जाईल. बॅटची बाहेरची गडा, त्याच्यानंतर आपण पाहता या शॉट फाईनला बीट करून चेंडू जबळ बॉडी लाईनच्या क्षेत्रामध्ये पोहोचला होता. बॅकवर्ड सोडले तिथे आपण तैनात ठेवलेला पाहिलाय आणि या चेंडूवरती कन्वर्ट होत आहेत 2 धाबा.
सिंगल डबल्स सध्या तर इथून खूप चांगल्या मिळत आहेत. मागच्या ओव्हरमध्ये जो 1-7 रोचा चौकार आपण पाहिला, जो पंजा पाहिला, तिथून धाबा गतिमंत बनल्या होत्या, पण सध्या तरी इथून धाबा थांबवतोय सावरुली संघ गोलंदाजी करत असताना. समोर ठेवतात लॉगऑनच्या दिशेला पुन्हा एकदा फोर्स केले, दिशा दाखवली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, रनआउटची संधी मिळेल का? ब्रेक थ्रो एक्झॅक्ट, आलाय विकेट. गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण बघताय सावरुली टीमच्या यस डाबामध्ये आणि बॅटिंग करत असताना बॅटर सूरज भाट डिझाईन. दाबाचा विकेट जो बॅटिंग करत असताना खोललेला आहे. सध्या तरी मोरिया 11 धारोळ टीमने आज आमचे डीजे देखील आम्हाला भरपूर चांगला पाठिंबा देत आहेत. त्याच्या माध्यमातून चांगली सॉंग्स जे आपण ऐकतोय, हर घर में एक ही नाम, भारत का बच्चा बच्चा बोलेगा, एक ही नाम, जय श्रीराम. ऑलमोस्ट आपण पाहू शकतायत खरंतर श्रीरामांचं सॉंग जे आपण ऐकलं ऑलमोस्ट मैदानावरती आपण बघताय विकेट आलेला आहे. त्यामुळे त्या गोलंदाजी करत असताना सावलेली संघ सध्या चर्चेत आहे. शॉर्ट ऑफ लेन, दाखूड पट्ट्याचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन इथे थोडंसं कमजोर आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या अतिघाई करतायत आणि त्याच्यानंतर या बॉलवरती इथून कन्वर्ट होतील 2 धाबा. या चुका मैदानावरती गोलंदाजी करत असताना सध्या सावरोली टीमला सेकंड 17मध्ये भरपूर खूप काही दर्शवेल. कारण क्रिकेटमध्ये एक एक चुकी तुम्हाला वेळेनुसार पश्चाताप देते आणि त्या चुका मैदानावरती सेकंड इनिंगमध्ये कदाचित भुगतावा लागणार आहेत. सावरोली टीमला गोलंदाज मैदानावरती चांगला आहे. राम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. कमी वयाचा खेळाडू, बरं तुम्ही नेहमीच सांगतो क्रिकेटला खरंतर वय हे मायनामध्ये नसतं. आज तुम्ही किती वयाचे आहात हे खरंतर बघितलं जात नाही, तुमचा खेळ किती महान आहे पाहिलं जातं. सध्या मैदानावरती राम गोलंदाजी करतोय, ज्याच्या माध्यमातून आपण पाहाल या स्पेलमध्ये सध्या तरी धाबा थांबवलेल्या आहेत. हो, सफल झालेत. वाकेंड एरिया शोधलाय, गॅप लावलाय, मॅप आलाय, मिसाईल स्ट्रोक फाईन लेगला 4 धाबा. बॅटिंग करत असताना बॅट्समन अमितच्या बॅटमधून बघा, अगदी अमित मैदानावरती सलामीसाठी दाखल झालाय, ज्याने आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 7 बॉल 19 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन जे इथे स्कोरबोर्डला दिलंय. आणि टीम टोटल आपण पाहू शकाल धारोळ संघ 33 या धाफलकावरती पोहोचलेला आहे. ॲक्च्युअली रिप्लेमध्ये आपण बघायला पडल्यानंतर चेंडू ऑफस्टम्पवरती होता आणि ऑफस्टम्पवरून पिक केलं फाईन लेगमध्ये, जिथे खाली क्षेत्रामधून चौकार प्राप्त केला. हो, फुलटॉस चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिसामिंग फटका बसतोय. क्षेत्ररक्षक नाही आहेत, 3 फिल्डर त्यांच्या मधोमध चेंडू लँडिंग करतोय, जिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो, घडतंय काय मैदानावरती आपण पाहाल थोडंसं इथून अगदी नॉनस्ट्रायकर बॅटर तिथे आपण बघाल हिरामन थोडीशी खरंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला जे इथे उलखावणी देण्याचा प्रयत्न करत होता. ऑलमोस्ट आपण बघाल गोलंदाजाला आणि या चेंडूवरती 2 धाबा ज्या आपण आलेल्या पाहिल्यात. खेळपट्टीवरती आपण पाहताय 3 षटकांचा खेळ जो सध्याच्या घडीला संपतोय. धाफलकावरती 35 धाबा, ज्या मात्र बॅटिंग करणाऱ्या सध्या धारोळ संघाच्या आपण पाहतोय. रात्रकालीन क्रिकेटचा खेळ मैदानावरती सुरू आहे. रात्रीचा माहोल, शांत हवा आणि आपण पाहू शकतायत या अंधाराच्या खरंतर फ्लड लाईट्स मध्ये हा श्री मलंगड चषक जो मात्र आपण एन्जॉय करतोय. चला, त्यानंतर वल्लभ फणसवाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना धामोले संघ. दोन्ही संघाला विनंती असेल, जसा पहिला सत्र संपला तर आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती असेल आपण टॉससाठी या. आमचे साथी समालोचक आपण पाहता रमेशजी गिरा सर देखील आज आमच्या रात्रीतून पुन्हा एकदा आमच्या साथीनं करदर या 3ऱ्या रात्रीमध्ये जॉईंट आहेत. त्यांचंही वेलकम. सुरुवातीलाच करदर त्यांची फरमाईश आपण ऐकली, खूप चांगली सॉंग्स ज्यांनी करदर आपल्याला नक्कीच ऐकवून दाखवले आणि ऑलमोस्ट रमेश सर आज संपूर्ण रात्रीमध्ये करदर प्रेक्षकांना हसवण्याचं करदर नक्कीच काम करणार आहेत.
शपलोन खेळण्याचा प्रयत्न, षटक क्रमांक मैदानामध्ये 4ला सुरुवात होते. गोलंदाज जगदीश ऑन बॉलिंग मार्कवरती दाखल होतात. पहिला बॉल डॉट. टीम कॅप्टन मैदानामध्ये आपण बघतोय धारोळ संघाचा मैदानावरती हिरामन बॅटिंग करतोय. ज्यावेळेस आम्ही टॉस केला त्यांनी सांगितलं की मी बॅटिंग करू आणि बॅटिंग करत असताना सन्मानजनक दाफलकावरती पोहोचू. कॅप्टनचा रोल इथे यशस्वी ठरेल का शक्यतो नाही आहे. गोलंदाज मैदानावर तिथून भरपूर डॉमिनेशन देतात बॅटरला. डॉट बॉल बघा अगदी ऑलमोस्ट जर सांगायला गेलं तर नक्कीच या संपूर्ण विभागामध्ये आपण बघाल फेमस आहे शेंगदाण्याची चिकी आणि गोलंदाजी करत असताना सावरोली संघ जो मात्र इथून शेवटच्या ओव्हरमध्ये जगदीश या गोलंदाजाच्या मार्फत धारोळ टीमची बॅटिंग फिकी करतोय. शपलोन खेळण्याचा प्रयत्न अगोदरच मन बनवलं होतं. त्याच्यानंतर बॅटची गडा शॉट थर्ड बॅन मध्ये पकडला जाईल. सिग्नल ओयूटी आउट. की हा चेंडू आपण बघाल पंजाच्या वरती लागलाय. म्हणजे जो आपण पाहाल आता पंचांवरती थोडासा दबाव असेल. पुन्हा एकदा पंच चर्चा करतात. ऍक्च्युअली रिप्ले मध्ये आपण बघाल ऑलमोस्ट हा चेंडू पंजाच्या वरतीच लागलेला आहे. ऑलमोस्ट आपण बघाल ऍक्च्युअली रिप्ले मध्ये आपण स्पष्टपणे पाहिलं एल्बो वरती चेंडू संपर्क करतोय आणि आत्ताच्या करता नियमानुसार जर चालायला गेलं तर आपण बघाल हँडकट ही फक्त आणि फक्त तुमच्या हाताच्या पंजापासूनच असते आणि त्यामुळे इथं आपण बघाल बॅटर सेफ सिंगल मिळेल या चेंडूवरती बॅटिंग करणाऱ्या धारोळ टीमला. स्कोरबोर्डवरती थोडासा इथून इफेक्ट जो सिंगलने पाडलाय दाफलकाला 36 धाबा. लेटकट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज जगदीश पोहोचलेत. चांगले प्रयत्न सावरोली गावा संघासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना संपूर्ण खेळाडू आपण पाहू शकतात सध्या तरी चांगले प्रयत्न दर्शवत आहेत. नवनिर्माणित खेळाडूंचा भरणा जो मात्र दोन्ही टीमकडे पाहायला मिळतोय. यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपण पाहिलेत या सामन्यामध्ये दोन्ही टीमचे. समोर धारोळ संघ देखील आपले यंगस्टार्स घेऊन खेळतोय. विपक्षात सावरोली संघ देखील यंगस्टार्सला घेऊन खेळत असताना आपण बघताय. यावेळेस धाबाची संधी डायरेक्ट हिट आणि आता पंच दर्शवतील मेन अंपायर अनंता गाबंडा सर. बॅट्समन आउट. फलंदाजी करत असताना हिरामन बाद डिझाईन. दाफलकावरती मात्र इथून 37 धाबा. गोलंदाजी करत असताना जगदीश पुन्हा एकदा ऑन बॉलिंग मार्कवरती ओव्हर द विकेट समोर ठेवतात. मिसामिक स्ट्रोक बॅटच्या हेडिंग फ्लो मध्ये चेंडू क्लोज कनेक्शन करतोय आणि तिथे आता शॉट मिड ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचत असताना पकडला जाईल. अंत केला इथून खूप चांगला गोलंदाजी करणाऱ्या सावरोली टीमने कारण आला विकेट. आणि सामन्यामध्ये आपण बघताय पहिला इनिंगचा खेळ संपतोय जिथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता धारोळ टीमने ज्यांनी फलंदाजी करत असताना दाफलकावरती बनवल्यात. अगदी 4 विकेटच्या नुकसानात 37 धाबा आणि 38 धाबेचं लक्ष तिथे आता चेसिंग करत असताना पाहायला मिळेल सेकंड इनिंग मध्ये सावरोली टीम. चला पुढच्या सामन्याचा टॉस लगेचच आपण करतोय. चला नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळते फणसवाडी आणि त्यांच्या विपक्षात दामोला या दोन टीमच्या दरम्यान. रेग्युलर पोलमधला फर्स्ट मॅच असेल. दोन्ही टीमला विनंती असेल इनिंग ब्रेक झालेला आहे टॉससाठी. या जर आपण एक्स्ट्रा वेळ घेत असाल तर तुम्हाला पॅनेलाइज इथे केलं जाईल कारण आजच्याही रात्रीमध्ये आपण वेळेचं बंधन ठेवूनच संपूर्ण मॅचेस कव्हरअप करणार आहोत. फर्स्ट इनिंगमध्ये धारोळ टीमने बॅटिंग केली परंतु आता सेकंड इनिंगमध्ये धारोळ संघ गोलंदाजी करेल बॅटिंग करेल तिथे सावरोली टीम. आणि लक्ष आपण पाहता येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 38 धाबा. चेस होतील की डिफेन्स ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया बदलाव जोडले जातील आमचे साथी समालोचक रमेशजी गिरा सर. थँक्यू.
त्यांच्या वाटलं होतं धारूर संघ थोडासा धाबा कमी जमा करेल, त्यानंतर आता फायटिंग स्कोर मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय सध्याच्या घडीला टीम धारूर संघाने. कारण सावरुली संघ पाहतो आपण, आता नवीन संघ पाहतो आता सध्याच्या घडीला टोटल पाहत आपण 37 बनल्यात, 38चा टार्गेट सेट केलाय मैदानाच्या आतमध्ये आणि ते 38 धाबेचा पाठलाग करत असताना आता सध्याच्या घडीला चला सावरुली संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. चला धारूर त्या दुसरा सामना पाहता आपण, एका साईडला दामोले आणि त्यांच्या फाईट करत असताना पनवेल परिसराचा संघ पाहतो आपण फणसवाडी संघ. चला फणसवाडी संघाचा संगणक आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करायचं, कारण धामोल संघाचा संगणक आमच्यापर्यंत जोडला गेला. चला सावरुली संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच दाखल करायचे आहे. भरपूर चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाही आहे, कारण एक्स्ट्रा गटातील हा सामना पाहतोच सध्याच्या घडीला. एक्स्ट्रा गटामध्ये 2 सामने जिंकल्यात बांधनवाडी या संघाने. आता पाहतो आपण सध्याच्या घडीला एका साईडला धारूर तर एका साईडला पाहतो आपण सावरुली संघ सलामी जोडी जो पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बालू आणि काशीनाथची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. टायमर सेट असेल यावरती लक्ष असू द्या टीम धारूर संघ. भरपूर चांगला सामना रंगेल, कारण लो स्कोरिंगचा सामना असतो ना, तो भरपूर चांगला रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसामध्ये भरपूर सारे बुलेटफेर पाहिले जरूर आपण, आणि कालचा दिवस भरपूर चांगला गाजवला टीम हरिक्रामने. खास करून रवीचं भरपूर कौतुक पाहतो आपण. भरपूर चांगल्या धाबा बनवल्या, भरपूर सारे षटकार कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिले होते. आणि या स्पर्धेचा पाहतो आपण आजचा 3रा दिवस, आणि 3ऱ्या दिवसामध्ये पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. एका साईडला धारूर तर एका साईडला पाहतो सावरुली संघ. पहिला चेंडू हलक्याशा तरी कट करण्याचा प्रयत्न राहिला. कदाचित हा झेल होता, झेल पकडायचा होता. झेल भरपूर महत्त्वाचा आहे क्रिकेटमध्ये, म्हटलं जातं ना पकडा झेल तर जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ. सिंगल आली आहे या चेंडूवरती. श्री गणेशा झालाय टीम सावरुली या संघाचं. एका धाबेने आकान ओपन झालाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज झालाय जर्सी क्रमांक 14 स्ट्रायकिंगला काशीनाथला पाहता आपण. गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्कवरती. अमितला पाहता आपण बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न राहिलाय. लाईन थोडीशी मिस राहिली आहे, डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी आता सध्याच्या घडीला करतोय गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे, त्यानंतर दुसरा चेंडू आता डॉट फेकला. पुन्हा एकदा पाहतो आपण गोलंदाज सज्ज झालाय. राईट मोडतो विकेट. भरपूर चांगला सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये शांत रीतीने. हो खोलात टाकला यॉर्करचा वापर आता सध्याच्या घडीला पाहिला आपण. म्हटलं जातं ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा त्या प्रकारचा चेंडू होता. सलगचा हा दुसरा चेंडू डॉट फेकला गोलंदाजाने. आता असे डॉट चेंडू फेकावं लागतील. भरपूर चांगला सामना रंगेल यात मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ पाहिलं तर नवीन संघ पाहतो आपण. दोन्ही संघ भरपूर चांगला सामना रंगेल, कारण 38 धाबेचं पाठलाग करायचंय टीम सावरुलीला. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू विकेट किपरच्या माध्यमातून जरूर चुका राहिल्या होत्या, पण आता पंच आमच्याकडे वळल्यात. हा चेंडू थोडासा लाईन मिस करतोय सध्याच्या घडीला पाहतो आपण. या चेंडूला म्हटलं जातं कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. नासका चेंडू, नरकातला चेंडू पाहतो आपण. वाईट चेंडू, सिंगल आली आहे. टोटल पाहता आपण दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो स्टेप आउट पुन्हा एकदा केला होता फलंदाजाने. कदाचित याच्या बॅटला बॉल ठोकत नाहीये. माझ्या भाषेत सांगायचा गेला तर याला झेडली झोमला का खाईस काय सांगायचं आहे, नको जीव झाला याचा. गडी आहे जवळ 100 किलोचा, पण त्याचे काही बोल काय बॅटील ठोकना गड्या. निक्की काहीतरी घरी लपडी करून आलाय का काय, नको जीव झालाय गड्या. पुन्हा एकदा पाहतोय पण गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. अमितला पाहता आपण राईट मोडतो विकेट. हो फुल टॉस वरती फुल टॉस उचल केला. हो मामा ठाकुर सपना भी भाग गई और अरुण भी भाग गया. अभी शंकर बिहारी भाई किसके साथ गाना गाएगा? ओहो डीजे वाले के साथ झिंगो झिंगो.
मध्ये बाहुबली फटका 100 किलोचा फटका होता बाबा. काय सांगायचं आहे, जशी त्याला हेडली केली ना तशी मात्र आयटम झोंबली त्याला बेकार. काय सांगायचं बॉलर सावध गड्या, आता पीस चालले गड्या, बॅटरला धाड लागली का काय. हो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच, विकेट किपरच्या माध्यमातून चुका राहिल्या जरूर आणि या चुका धारोल संघाला सुधारावं लागतील मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये म्हटलं जातो चुकीला माफी नाहीये आणि पहिल्या षटकाचा वाजवेग संपला गेलाय. पहिल्या षटकानंतर टोटल पाहिलं पण 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. आला जरूर पण मात्र टोटल पाहता आपण 9 धाबा खर्च केल्या गोलंदाजाने, म्हणजे भरपूर गोलंदाजी चांगली केली अमितने. त्यानंतर आता दिगंबर पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. शायकीनला फलंदाज सलाम बेफीर. काशीनाथला पाहता आपण खोलात टाकलाय, खोदून मारण्याचा प्रयत्न उंच गेलाय, क्षेत्ररक्षण आहे, चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. आता काशीनाथला पुन्हा एकदा जीवनदान, पुन्हा एकदा झेल सोडला आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा झेल तर जिंकाल तुम्ही क्रिकेटचा खेळ. या चुका करू नाही शकत टीम दारोल संघ, चुका सुधारावा लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. टोटल पाहता आपण 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झालाय दिगंबर. चला फास्ट केलाय तर थोडा फिल्डिंग डिपार्टमेंट थोडासा चेंज करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दारोल संघ पाहिला आपण. विकेट किपरच्या भूमिकेत स्वतः संघनायक. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, मोठा फटका मारायचा, मिस टाइम जरूर राहिलाय, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. वाह सुपला झेल पकडला या ठिकाणी पाहतो आपण. बेकार काय सांगायचं आहे, सासू असली मेवणी बसली आणि बायकोनीच ती बघत बसली गड्या. कार्यक्रम फिट. आता सध्याच्या घडीला टीम पाहतो आपण सावरुली संघाला पहिला झटका लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. राहुल आलाय कारण 38 धाबेचं पटलाईन करायचा. टोटल 10 बनल्यात, 1 विकेट आली आहे सावरुलीची. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज दिगंबर. गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला फलंदाज राहुलला पाहता आपण. बुंद्यात टाकलाय पाहतो आपण. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा, त्या प्रकारचा चेंडू होता. बीट करून जाईल पाहतो आपण राहुलला चेंडू. डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय दिगंबर सध्याच्या घडीला. अमितने भरपूर चांगली गोलंदाजी केली, आता त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय दिगंबर. पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न भरपूर चांगला राहिला होता. बरता यावेळेस आता गोलंदाजाचा दरारा मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. सध्याच्या घडीला फॉलो केला होता चेंडूला, थोडीशी लाईन मिस जरूर झाली आहे. डॉट चेंडूची रंगता राहिली आहे. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू डॉट. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सावरुली संघ. आता अडचणीत थोडासा सापडलाय. हो समोर मारलाय, खिचून मारलाय, मिस टाइम. हो प्रॉपर टायमिंग पाहतो आपण. समोर होता, समोर फेकून दिला, येतोय हा षटकार. गुली पाहता आपण आमच्या स्पर्धेसाठी ज्याने पाण्याची सोय केली आहे त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेच्या वतीने आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा पाहतो आपण गोलंदाज सज्ज झालाय दिगंबर. हो पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम जरूर आला. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहतो आपण.
चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. आता आती काही संकटात नाही, हा प्रश्न पडला. आता काही गरज होती का? शानपणा केली आहे आणि ती शानपणा आता अंगलट ठरली आहे टीम सावरुलीच्या. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम सावरुलीला. होता आपण 17 या आकड्यावरती पुन्हा एकदा झटका लागलाय टीम सावरुलीला, कारण 38 धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या षटकाचा मात्र वाजवी केस संपला गेला. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये आता बनवायच्या टीम सावरुली संघाला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये आता बनवायच्या टीम सावरुलीला 21 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. सँडी आला, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. सँडी पाहतो आपण स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहिला, पण ज्याने षटकार टोकलाय राहुलने. आता थोडीशी आशा झाली आहे टीम सावरुलीची. कदाचित हिरामनने गोलंदाजी भरपूर चांगली केली तर पुन्हा एकदा हिरामन आलाय गोलंदाजी मार्कवरती. हो, थोडासा पाहता आपण. गेंद मारना चाहते थे वासिम में, गेंद गई है काशी में. आणि पुन्हा एकदा पाहतो आपण आता टीम दारोल संघ पुन्हा एकदा चुकी करतोय. कदाचित हा थ्रो चेंडू प्रॉपर जर पकडला असता आणि तर फलंदाज आता सँडीला माघारी परतावा लागला असता. चुकी केली आहे त्या ठिकाणी जरूर. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा समीकरण चेंज झालं मैदानाच्या आतमध्ये. समीकरण पाहता आपण चेंडू 11 आहेत. 11 मध्ये आता बनवायच्यात 20 धावा टीम सावरुली संघाला. फिरवला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये. गॅप भरपूर मोठी आहे, वेगाने जातोय चेंडू. क्षेत्ररक्षण आलाय पण त्याच्या आबाकाच्या बाहेर चेंडू पाहतो आपण. चेंडू जातोय सीमा पार, येतोय हा दमदार चौकार. पण 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला स्कोर कार्ड. पाहता आपण 37 बनवायचे आहेत, 38 बनवायचे आहेत आणि 38 जबेचं पाठलाग करत असताना पाहिलं आपण 22 बनल्यात. 2 विकेट. पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज. हो, पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न राहिला. अपील केली जाते. कदाचित लाईन मिस केले आणि यावेळेस मात्र पाहता आपण फेकी चुकीच्या ठिकाणी केली. आता ही फेकी सुद्धा अंगलट ठरेल टीम धारोल संघाला, कारण भरपूर साऱ्या चुका पाहिल्या या मॅच मध्ये टीम धारोलच्या. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आणि या 2 धावा टीम धारोलला भरपूर काय सांगून जातील सध्याच्या घडीला. मैदानाच्या आतमध्ये अजूनही सामना गेला नाहीये कुठे, कारण दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहिला आपण बॅलन्स सामना पाहतो आपण. कारण टोटल पाहता आपण 24 धावा बनल्यात मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 14 धाव्यांची गरज आहे टीम सावरुलीला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. हिरामनला पाहता आपण. फुल टॉस आहे, पार्टनरशिप केलाय, भरपूर चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे, भरपूर चांगलं राहिलंय. एका ऍक्शन मध्ये पकडलाय आणि यावेळेस आता अंगलट ठरलाय. हो, डायरेक्ट हिट जरूर केलाय. फलंदाज सँडीला परतावा लागेल. हा विकेट भरपूर काय सांगून जाईल सध्याच्या घडीला टीम सावरुली या संघाला. पुन्हा एकदा झटका लागलाय. हा तिसरा. सँडी बॅट डॉग आउट. आपण पलट वार करेल का टीम दारुल संघ? या चुका आता सुधारावा लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. कमलाकर आलाय. आता म्हणलं जातं ना कमलाकर, आता जबाबदारी भरपूर सारी वाढली असेल फलंदाज राहुल वरती. त्याच्या बॅट मधून जरूर एक चौकार, एक षटकार आला. आता पुन्हा एकदा पाहतो आपण 25 बनल्यात. 8 मध्ये बनवायच्यात अजूनही 13 टीम सावरुलीला. खोलात टाकलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न. हो, यावेळेस मात्र पाहतो आपण पाहिला जाईल. हाताला लागलाय का चेंडू पाहतो आपण. पाहिला जाईल. आता पंच, दोन्ही पंच एका जवळ येतील, डिस्कस घेतील. त्यानंतर हा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. त्यानंतर आम्ही ऍक्शन रिप्ले पण पाहू शकतो, कारण हा क्लोज डिसिजन पाहता आपण. कारण जसा चेंडू मारलाय
तसा गोलंदाज पडलाय, धडपडलाय, कदाचित चेंडू लागलाय का हाताला, निश्चितच पाहिला आपण, चेक केला जाईल लाईव्हच्या माध्यमातून, कारण हा क्लोज डिसिजन पाहता आपण. अरे वाटोला लावलाय, वाटोला लावलाय, वाटोला लावलाय, न्या आशला वाटोला लावी टाका. क्लोज डिसिजन पाहता आपण. हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. MTC लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून पाहता आपण. पंच थोडासा जवळ जरूर आला. त्यानंतर पाहिला आपण क्लोज डिसिजन पाहता आपण. पंच थोडेसे मधीन आहेत. त्यानंतर अजूनही पाहतात क्लोज डिसिजन, क्लोज, एकदम क्लोज डिसिजन पाहता आपण. अजूनही पाहता आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये दिलीप भगत, नंदू कांबळे आणि त्यानंतर आमचे MTC वाहिनीचे सर्व सागर आणि आता थोडासा पंचांचा जो डिसिजन असेल तोच मान्य करावा लागेल, कारण पंच थोडेसे मधोमध पाहता आपण कॅमेरा समोर. पंचांचा जो डिसिजन असेल नॉट आउट, जो ऑन फील्ड पंचाचा डिसिजन पाहता आता तोच मान्य करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण क्लोज डिसिजन होता. पंच थोडेसे मधोमध होते, प्रयत्न आम्ही भरपूर केले. त्यानंतर पाहता आपण सिंगल आली. आता सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. आता समीकरण पाहता आपण चेंडू शिल्लक 7 मध्ये बनवायच्यात 12 धाबा. म्हटलं जातो ना 3 तारा पावणे 12, 3 तारा पावणे 12 आणि फटाफट फटाफट चहा ठेव पोरा. आता मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये चहा कोण ठेवील हे सांगत असताना आता पंच पाहता आपण आमच्याकडे वळल्यात आणि पुन्हा एकदा खराब गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हिरामनला पाहता आपण. वाईट चेंडू फेकला, खराब गोलंदाजी आता सध्याच्या घडीला करतोय गोलंदाज हिरामन. टोटल पाहता आपण 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. आता पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा बाबा 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 यांनी वाटोला लावी करी टाका दादा. वाटोला काय आकाचा याला, ए माझे ए माझे बापू, ए माझे बाबा 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 बाबा. वाटोला 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 केलाय गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झाला. हा कार्यक्रम गड्या पीठ आहे भारी. झाला गड्या घाला, काय सांगायच्या, याची वागूर फाटली. चेंडू गेलाय सीमा पार, येतोय हा दमदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टोटल पाहता आपण 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. आता समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक 6 आणि 6 मध्ये आता बनवायच्या टीम सावरुली या संघाला 6 धावा. भरपूर काय सांगून जातील ते 2 वाईट टीम दारोल संघाला, कारण दारोल संघाच्या चुका भरपूर राहिल्या आहेत या मॅच मध्ये. चला फास्ट खेळायचे टीम दारोल. आता त्यानंतर चला वल्लभ फणसवाडी संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे, कारण धामोले संघाचा संगणक आमच्यापर्यंत जोडला गेला. चला टीम फणसवाडी संघाचा संगणक फास्ट यायचा आमच्या व्यासपीठावरती, कारण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी होणे भरपूर गरजेचे आहे. वामनगिरा यांचं आगमन झालेलं आहे. वामनगिरा आपला मनपूर्वक स्वागत आहे. स्वतः आयोजक आहेत आणि त्याही मागच्या कालच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकल्यात एक्स्ट्रा गटातील पाहतो आपण. त्यानंतर हा पहिला सामना पाहतो आपण आजच्या दिवसातली एक्स्ट्रा गट, आणि त्या एक्स्ट्रा गटामध्ये भरपूर चांगली लढत आता मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. गोलंदाज सज्ज झाला, गोलंदाजी मार्कवरती सूरजवरती भरोसा दिला, बॅकफुटला जाऊन थोडासा पंच केला, भरपूर चांगला पंच राहिलाय. सिंगल आली आहे, एकच धाव कदाचित मिळेल का, खेरापैकी होती. पुन्हा एकदा दारोल काय करतोय काय मैदानाच्या आतमध्ये. कदाचित दारोल संघाला कुणीतरी निंबू फिरवलाय का मिरच्या फिरवलाय हेच काय कळत नाही आता मैदानाच्या आतमध्ये, कारण चुका करत असताना टीम दारोल पाहतो आपण. पुन्हा एकदा 5 मध्ये बनवायचे 5. हो बॅकफुटला भरपूर चांगला फटका, शतरक्षण आहे त्या ठिकाणी त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हा सामना फिनिश केलाय आपल्या स्टाईलने आणि हार्ड लक टीम दारोल, अभिनंदन टीम सावरुली संघ.